श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। दसरा मैदान जवळील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात पाठलाग करून केले जेरबंद। डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी। महापालिकेतर्फे सिंगल यूज प्लास्टिक विरोधात आग्रा रोडवर धडक मोहीम, लाखोंचा दंड वसूल। एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील व संभाजीनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे धुळ्यात जंगी स्वागत। आणि परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या धुळे ते चिडगोप्पा या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील दसरा मैदान जवळील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या संशयित तरुणाला धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात पाठलाग करून जेरबंद केले आहे। धुळे शहरातील दसरा मैदान जवळील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या संशयितास धुळे शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात पाठलाग करून रंगेहात पकडले। संशयित आरोपी समीर शहर सज्जन शाह वय 19 राहणार 100 फुटी रोड इब्राहिम मशीद जवळ धुळे याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून सुमारे 15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे बीट मार्शल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। नागरिक सचिन वाडेले यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आरोपीचा माग काढून त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे, उपनिरीक्षक नितीन चौधरी, रविकिरण राठोड, कुंदन पटाईत, महेश मोरे, राहुल सरदार, सचिन जैतपुरे, रोहिणी पवार, सुदर्शन मोरे, अमोल पगारे, तुषार पारधी, प्रशांत नागजोगी, अमित रणमळे, धम्मपाल वाघ, योगेश वानखेडे, शाहिद शेख आदींनी केली। शास्त्रज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन न्याय द्यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। नीट परीक्षेतील घोटाळ्या प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन न्याय द्यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे। शिक्षण तज्ज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसापासून दिल्लीत आंदोलन करीत असल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे। मात्र नीट पेपर फुटीला जबाबदार असलेले मंत्री पदावर आहेत। नीट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। म्हणून देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व डॉक्टर सोनम वांगचुक याचे उपोषण सोडावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी ईश्वर पाटील, दगा पाटील, पुंजू पाटील, योगिता येवले, मनोज गुजर आदी उपस्थित होते। राष्ट्र राज्य आज आम्ही सोनम वांगचुक सरजी जे बसले दिल्लीला जंतर मंतरवर, आज त्यांचा 20वा 21वा दिवस सुरू आहे, तरीही केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही। ज्या निरपराध 21 मुलांनी आत्महत्या केल्या नीट परीक्षा पेपरमध्ये भ्रष्टाचार करून, ते आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब, आपण जनाची नाही तर मनाची लाज बाळगून निरपराध मुलांचे जीव घेतलेत आणि सर्वसामान्य कष्टकरी कामकरी शेतमजुरांच्या मुलं भविष्यात डॉक्टर बनणार आहेत अशी जी तुम्ही शिक्षण व्यवस्था निर्माण केली आहे, त्या शिक्षण व्यवस्थेचा आम्ही पहिले जाहीर निषेध करतो। आणि सोनम वांगचुक यांना जी आपण 21व्या दिवसापर्यंत जी कडक शिक्षा देत आहेत उपोषण करण्याची, ती कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे। कारण की आपला देश हा लोकशाही देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आहे। संविधानात शिक्षण, आरोग्य या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांचा आपण आदर करायला पाहिजे। दुसरी गोष्ट, या देशातील सर्वसामान्य शेतकरी कामगारांच्या मुलांना जी आपण शिक्षण व्यवस्था देत आहेत, माती मारतायत, ती बंद करून सरळ पद्धतीने सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगाही डॉक्टर व्हायला पाहिजे। यासाठी आपण शिक्षण प्रणाली सुरू करावी आणि धर्मेंद्र प्रधान साहेब जे आपल्या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी आहे। वंदे मातरम। धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातर्फे सिंगल यूज प्लास्टिक व बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या आग्रा रोडवरील व्यावसायिक आणि नागरिकांवर कारवाई करीत सुमारे 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला।
धुळे महानगरपालिकेतर्फे सिंगल यूज प्लास्टिक व बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी नागरिकांवर आरोग्य व स्वच्छता विभागामार्फत धडक दंडात्मक कारवाई केली जात आहे. जप्त केलेल्या साठ्यानुसार आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 5,000 ते 10,000 रुपयापर्यंतचा दंड वसूल केला जात आहे. पथकाने सदरची मोहीम आग्रा रोड बाजारपेठेत राबवली गेली. यात सर्वात जास्त 75,000 रुपये मोठा दंड आकारून 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिथे जिथे सिंगल यूज प्लास्टिक होते तिथे जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिक जनतेने वापरू नये, त्याला विरोध करावा, तसेच स्वच्छ धुळे हरित धुळे क्रांतीला मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. मनपाचे विशेष पथक, आरोग्य निरीक्षक आणि मनपा अधिकारी शहरात अचानक धाडी टाकून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करत आहेत. पहिल्यांदा नियम मोडल्यास 5,000 रुपये, दुसऱ्यांदा 10,000 रुपये व त्यानंतर वारंवार उल्लंघन केल्यास कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची तरतूद यात आहे. आग्रा रोडवरील गजबजलेल्या बाजारपेठेत व्यापारी भागात मनपाने मोठी दंडात्मक कारवाई करीत लाखो रुपयांचा दंड वसूल केला. व्यापारी व नागरिकांनी शासनाने प्रतिबंधित केलेले सिंगल यूज प्लास्टिक वापरणे तात्काळ बंद करावे आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. सदरची कारवाई उपायुक्त सोनाली देवरे, आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत जाधव, सॅनिटरी इन्स्पेक्टर संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, रतन निरगुडे आदींनी केली. आज धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागातर्फे सिंगल यूज प्लास्टिक जे बॅन आहे त्याच्या विरोधामध्ये एक मोहीम राबवण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त नितीनजी कापडणे साहेब आणि माननीय महापौर परदेशी मॅडमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही मोहीम राबवलेली आहे. या मोहिमेमध्ये धुळे शहरामध्ये जिथे जिथे सिंगल यूज प्लास्टिक आढळून आलेलं आहे तिथे जप्तीची कार्यवाही आणि दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. आज रोजी या कार्यवाहीतून साधारण 2 लाखाचा दंड महानगरपालिकेतर्फे वसूल करण्यात आलेला आहे. आणि आपल्या प्रसारमाध्यमांच्या वतीने मी सर्व धुळेकरांना एक आवाहन करू इच्छिते की आपण सिंगल यूज प्लास्टिक वापराला नकार द्यावा आणि ह्या दृष्टीने स्वच्छ धुळे आणि हरित धुळेच्या दिशेने एक पाऊल टाकावे आणि धुळे महानगरपालिकेला सहकार्य करावे. एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांचे धुळ्यात जंगी स्वागत करीत त्यांच्या उपस्थितीत शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या धुळे दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. शहरात आगमन होताच इम्तियाज जलील व समीर साजिद बिल्डर यांचे कार्यकर्ते व नागरिकांनी जंगी स्वागत केले. विविध ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख चौकांमध्ये नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दौऱ्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत इर्शाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वह्या वाटप कार्यक्रमाने झाली. मारिया हॉल 100 कोटी रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात गोरगरीब, गरजू, अनाथ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबवला जात असून यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर एमआयएम पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सनी वाडेकर यांच्या तालमीचे उद्घाटन अमरनगर येथे इम्तियाज जलील व समीर साजिद बिल्डर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत केले. युवकांनी जल्लोषात घोषणाबाजी करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. यावेळी माजी खासदार इम्तियाज जलील, समीर साजिद बिल्डर, इर्शाद जहागीरदार, नगरसेवक जावेद बिल्डर यांच्यासह मोठ्या संख्येने एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तो शायद आगे चलकर आप भी बहुत बड़े इंसान बनेंगे और जो तकलीफें आपके माँ बाप देख रहे हैं वो तकलीफें आप उनकी चाहे तो दूर कर सकते हैं. इसीलिए मैं तमाम बच्चों से यही कहना चाहूँगा कि आज ये वक्त है कि हमारे पास अगर हम अच्छा पढ़ेंगे, अच्छा हम लिखेंगे, अच्छी मेहनत करेंगे तो दुनिया में ऐसी कोई चीज़ नहीं है. आज अल्हम्दुलिल्लाह आज जब आप हमको देखते हैं, हमारे साथ इतने सारे लोग, हमारी ये ख्वाहिश होगी कि आने वाले वक्त के अंदर आप लोग भी बड़े बड़े ऑफिसर्स बने, अच्छी कुर्सियों के ऊपर आप जाकर बैठे और अगर आप चाहे तो ये बिल्कुल कर सकते हैं. कोई भी चीज़ नामुमकिन नहीं है, सिर्फ आपको मेहनत करने की ज़रूरत है. मैं जानता हूँ कि आपकी बेचैनी बहुत है कि आपको कब ये किताबें मिलने वाली हैं, इसलिए मैं आपका ज़्यादा वक्त नहीं लूँगा और इर्शाद जहागीरदार साहब और उनकी पूरी टीम
तो एक बार फिर से मुबारकबाद पेश करके यहाँ पर ये किताबों की तकसीम का प्रोग्राम शुरू किया जाए, यही उम्मीद करता हूँ। वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या धुळे ते चिळगाव या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी शिवाजी रोडवरील माता महाकाली मंदिर येथे शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या धुळे ते चिळगाव या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी धुळे शहरातील शिवाजी रोडवरील माता महाकाली मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. बैठकीत दिंडी सोहळ्याचे नियोजन सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भाविकांच्या निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था, दिंडीचा मार्ग, वैद्यकीय सुविधा, शिस्तबद्ध नियोजन तसेच विविध समित्यांच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा पायी दिंडी सोहळा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता धुळे येथील कालिका मंदिर येथून भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या पालखी सोहळ्यात तसेच पुढील पायी दिंडीमध्ये समाजातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी रखमाजी यादबोले, भटू लंगोटे, हरी गुलेकर, संभाजी बिडकर, कृष्णा बादलकर, राजू बारसे, तानाजी तुचेकर, मुल्लाप्पा गवळी, आनंदा येताळे, यशवंत नागापुरे, भिलाजी जिप्रे आदी उपस्थित होते. दही अंडे गवळी समाज जिल्हाध्यक्ष सालाप्रमाणे वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे आराध्य दैवत श्री सिदाजी आप्पा यांची दिंडी 2 ऑगस्ट रोजी रविवार माता महाकाली रोड शिवाजी रोड येथून निघत आहे. त्याविषयी आम्ही जाण्याचं जवळजवळ 40 दिवसाचा प्रवास राहतो दिंडीचा. त्याविषयी आम्ही विचारविनिमय करण्यासाठी आज मीटिंग घेतली. तरी पंचक्रोशीतील समाज बांधव व पंच लोक सर्व आज जमा झालेले. तो विषय होऊन आता पुढं नियोजन कसं करायचं याच्याविषयी चर्चा झाली. तेवढं बोलून मी जय श्री. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दसरा मैदान जवळील पूर्वमुखी हनुमान मंदिरात चोरी करून पळून जाणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात पाठलाग करून केले जेरबंद. डॉक्टर सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील जंतर मतदार येथे सुरू असलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन न्याय देण्याची मागणी. महापालिकेतर्फे सिंगल यूज प्लास्टिक विरोधात आग्रा रोडवर धडक मोहीम, लाखोंचा दंड वसूल. MIM पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील व संभाजीनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांचे धुळ्यात जंगी स्वागत. आणि परमपूज्य सिदाजी आप्पा देवर्षी यांच्या धुळे ते चिळगाव या वार्षिक पायी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.